घरांगण बहुउद्देशीय सामाजिक संस्था अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती स्वराज ग्रुप यांच्या वतीनं भगूर येथे महिला सक्षमीकरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेत्या रश्मिताई भोसले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, समाज कल्याण उपायुक्त व्ही वाघ, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत, मनपा नगरसेविका संजीवनी हंडोरे, उद्योजक रुपेश सलकर, भाजपा नेत्या गीताताई उगले, श्री दत्त बँक्वेट हॉल संचालक संजय दळवी, शिवसेना नेते संजय हंडोरे, सुनील भाऊ सोनवणे, भाजपा नगरसेवक दीपक बलकवडे, विद्याताई बलकवडे, सागर चंद्रमोरे, नगरसेविका लता थापेकर, सुजाता शिरसाट, कापसाबाई साळवे, प्रमोद घुमरे, रोटरी क्लब प्रेसिडेंट सुनीता आडके, वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष कल्पनाताई शिंदे, कौशल्य मुळाले, नंदा भूतडा, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, नरेंद्र मोहित, राजश्री खैरनार, नलिनी शार्दूल, सविता आहेर, तानाजी करमकर आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त महापौर यांनी दूरध्वनीवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष आरती भोज, घरांगण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या आशा भोईर, ज्योतिताई काळजे, उपाध्यक्ष अनिता पाटील, सचिव पूनम भोईर, खजिनदार उषाताई सूर्यवंशी, व्यवस्थापक रुपाली पवार, जिल्हाध्यक्ष मनुषा भुजबळ, वनिता मोरे, संजीव मोरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संजय बलकवडे, दिलीप गायकवाड, रमेश जेवले, सुरदास पावसे, श्याम डावरे, राहुल मोरे, अमित लोखंडे, विजय धिवरे, पंडित मोरे यांचं सहकार्य लाभलं. मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, एमसीईडीच्या मोहिनी गांगुर्डे यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केलं. शिक्षण, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व संधी मिळवून देण्यासाठी तसेच कौटुंबिक आणि सामाजिक महिलांना घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समान स्थान मिळवून देण्यासाठी मोटिवेशनल स्पीकर लीला हर्षद सोनवणे यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केलं. नाशिक भूषण अमोल भागवत यांनी आपल्या विशिष्ट शैलीत यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींना मार्गदर्शन केलं. चॅलेंज स्वीकारणं आणि ते पूर्ण करणं याची महिलांना सवय झाली. भगूर गावात परिपूर्ण महिला सक्षमीकरण सोहळा घेणं आणि तो यशस्वी करणं याचाच एक भाग असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. समाजात महिलांना होणारे अत्याचार, हिंसाचार आणि भेदभावाला कायदेशीर आणि सामाजिक बळाद्वारे नष्ट करण्याची सद्यस्थिती गरज असल्याचं कार्यक्रमाच्या अध्यक्षा रश्मिताई भोसले यांनी यावेळी उपस्थित महिलांना सांगितलं. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ॲडव्होकेट पूर्वाताई गोविल, ज्योती काजळे, आशा भोईर, नलिनी शार्दूल, आरती भोज, सुनीता गांगुर्डे यांनी महिला सक्षमीकरण गुणगौरव पुरस्कार देऊन उपस्थित महिलांना सन्मानित केलं. यावेळी महिला बालविकास समाज कल्याण विभागाची टीम महिलांच्या सहकार्यासाठी नोंदीसाठी हजर होती. प्रकाश खैरनार यांच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांना पुस्तकं भेट देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता होण्याआधी महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित महिलांपैकी 5 नशीबवान महिलांना 5 मौल्यवान भेटवस्तूंचंही वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केलं, तर उपस्थित प्रत्येक महिलेला सक्षमीकरण सोहळ्याची भेट देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता जन गण मन या राष्ट्रगीताने करण्यात आली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, घर अंगण बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच स्वराज ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, नाशिक.